मुलाचीच कन्नी बघितली आणि इतकी अप्रतिम फिल्म झाली प्रमोशन काय जोरदार आहे चालू आहे. आणि प्रमोशन आहेच ते. आणि आम्ही तेव्हा जे घरी असतो तेव्हा अगदी आवर्जून अगदी प्लॅन करून आम्ही बाहेर जातो किंवा घरी गप्पा मारत बसतो किंवा ते माझ्या मुलीवर अवलंबून आहे. कारण आम्ही दोघे तयार आहोत की ती कधी काम देते आम्हाला. पण ते असं काय प्रोसेस तर मी त्याला म्हटलं की तुझी कॉम्पिटिशन ही तुझ्याचसाठी ठेव, आपण स्वतःशी कॉम्पिटिशन करावी आणि अजून चांगलं. स्टार प्रवाह अवॉर्ड शो असला तरी म्हणजे लाल कलर जो आहे जो रेड कार्पेट असतो, पण किसी का दिल भी लाल है, किसी का ब्लेजर भी आज रेड है, पूरा लालम लाल. म्हणजे आज स्टेजवर ट्विस्ट आहे हा. आणि आज स्टेजवर आणि सगळीकडे फक्त माझीच लाल झाली पाहिजे. करेक्ट आहे. आणि आमचीच लाल होणार. कसं आहे की आमचा जो ॲक्ट आहे तो आजोबा आणि नातू आणि आजी आणि नात असा जो डान्स आहे तो खूप चांगला विषय आहे. खूप चांगली कॉन्सेप्ट आहे ती आणि ती लोकांना खूप टचिंग करणारी आणि खूप काय म्हणतात त्याला खूप आनंद देणारी आहे आणि लोक डोक्यावर घेणार तो ॲक्ट असं मला खात्री आहे 100%. पोरगा एका साईडला वेळ लावतोय सगळ्या पोरींना, एका साईडला वडील. म्हणजे काय चालवलंय काय दोघांनी? त्याला काय ते नशीब आहे वर्षाचं देणं आहे. शेवटी प्रत्येकाला मेहनतीचं फळ मिळत कधी ना कधी तरी मिळत असं तसं आम्हाला मिळतंय आणि जो मेहनत करतो त्याला फळ मिळतं. आज लोकांचं प्रेम आम्हाला मिळतंय तेच खूप आहे आमच्यासाठी. कारण त्याचीच अपेक्षा असते आपल्याला. आपण जेव्हा कलाकार म्हणून उभा राहतो तर मी माझ्या मुलीला दोघांनाही ह्या क्षेत्रात सोडलेलं आहे, त्यांना पुढे पाठवलेलं आहे की तर ते लोकांचं प्रेम मिळवण्यासाठीच आहे आणि त्यांची धडपड तीच असते की लोकांसाठी काहीतरी करावं. माझी मुलगी पण लोकांसाठी सिरियल वेगवेगळ्या स्टार प्रवाहावरच बनवते. मुलगा पण ज्या भूमिका करतो तर लोकांसाठीच त्यांना आनंद देण्यासाठीच हे करतो. त्यामुळे हे आम्ही मनापासून काम करतो. त्रिमूर्ती एकत्र कधी येणार आहेत का? ते आता ते माझ्या मुलीवर अवलंबून आहे. कारण आम्ही दोघे तयार आहोत की ती कधी काम देते आम्हाला. पण ते प्रोसेस वगैरे की चल आता जरा फॅमिली सगळेच आम्ही करतो ना तसं. आम्ही फॅमिली मिटिंग करतो, आम्ही भेटतो कधी कधी. कारण तिचं लग्न झाल्यामुळे ती खारघरला असते, मुलगा शूटिंगसाठी दरम्यान कुठे बाहेर प्रमोशनला वगैरे बाहेर जात असतो. पण आम्ही तेव्हा जे घरी असतो तेव्हा अगदी आवर्जून अगदी प्लॅन करून आम्ही बाहेर जातो किंवा घरी गप्पा मारत बसतो किंवा विषयांवर चर्चा करतो किंवा चांगल्या चांगल्या फिल्म्स बघतो, सिरियल बघतो, शॉर्ट फिल्म्स बघतो, पण एकत्र बघतो. आत्ताची रिसेंटमधली बघितलेली एकत्र फिल्म कोणती? शेवट कन्नी, मुलाचीच कन्नी बघितली आणि इतकी अप्रतिम फिल्म झाली. प्रमोशन काय जोरदार आहे चालू आहे. आणि प्रमोशन आहेच ते. आणि मी असं उगाच नाही म्हणत, मी ती स्वतः फिल्म बघितली आणि माझा मुलगा आहे त्यात म्हणून नाही म्हणत मी, पण त्यानं अप्रतिम काम केलं आहे. आणि ह्या वयात त्याला भूमिकेची जी जाण आहे ती खूपच वरच्या दर्जाची आहे. त्यामुळे याच्यानंतर जेव्हा तो भूमिका करत राहील तेव्हा अजून चांगल्या चांगल्या करत राहील. तर मी त्याला म्हटलं की तुझी कॉम्पिटिशन ही तुझ्याचसाठी ठेव, आपण स्वतःशी कॉम्पिटिशन करावी आणि अजून चांगल्या भूमिका कर, ह्याच्यापेक्षा चांगल्या भूमिका आणि करत राहा. एक प्रश्न आवर्जून इथे विचारीन. एक वडील म्हणून म्हणजे आता ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण सगळे आहोत त्या इंडस्ट्रीमध्ये डेफिनेटली एक बाप लागतो की जेणेकरून जो आपल्याला पुढे घेऊन जाईल. लॉन्च करणार, माझे वडील मला लॉन्च करणार हे एक असतं, पण तुम्हाला लॉन्च करायची गरजच लागली नाहीये. वो बंदा ऑलरेडी हिट हो गया. कारण फक्त एक आहे की मी सिरियल करत राहिलो तेव्हा मला राकेश हा माझा गॉड फ्रेंड होता. नंतर फिल्ममध्ये मला सचिनजींनी काम केले, ते म्हणजे वेगवेगळे असे गॉड फ्रेंड आणि गॉड फादर आहेत. त्यामुळे मला इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच लोकांनी लॉन्च केलं म्हणा किंवा मला चान्स दिला आहे. त्याला तसं काहीच करावं लागणार म्हणजे एक वडील म्हणून की अरे यार आता मुलासाठी काहीतरी थोडा चला त्या खर्च करावा लागणार आहे, खिसा रिकामं, काहीच करायची गरज नाही लागली. कारण तो टॅलेंटच्या गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नशिबाची गोष्ट आहे आणि त्याच्या नशिबाने त्याला मिळत गेले. मला म्हणजे परमेश्वराचे आभार मानतो याबद्दल. पण अजूनही तो मेहनत करतो आणि स्ट्रगल तर करतोच. आपल्याला वाटतं की त्याचे अनेक पिक्चर्स येत आहेत, पण ते पिक्चर मिळवण्यासाठी त्यांनी बरंच धडपड केलेली आहे. बराच मध्ये 1 वर्षाचा 2 वर्षाचा गॅप गेलेला आहे. आपलं कोरोनाच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात घरी बसलो होतो आम्ही. त्याच्यात 4 फिल्म चालू होणार होत्या आणि ते एकदम ठप्प झाल्या. मग ते पण असे आम्ही त्याच्यातनं पण गेलो आहे. पण एक वडील म्हणून आज प्राऊड फील करतोय. आनंद, प्रचंड प्राऊड माझ्या मुलाचा, माझ्या दोन्ही मुलांचा, म्हणजे मुलीचा पण मी प्राऊड फील करतो की आज मी अनेक सिरियल स्वतः एकट्याने हँडल करते आणि मुलाचं पण मला दोन्ही मुलांचं खूप प्राऊड करतो. आणि हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. एक म्हणजे मुलं व्हावी ती अशी असं म्हणणे मी.
आता ही लवकरच हे त्रिमूर्ती एकत्र 2024च्या एंडिंगपर्यंत एकत्र काहीतरी धमाका करतील. लेट्स होप सो. आपण त्याचं तू म्हणशील तर तुझ्या तोंडात साखर पडो, दही साखर पडो, जे जे काय गोड आहे ते तुझ्या तोंडात पडो, पण नक्कीच आम्ही करू काहीतरी ते काही. थँक्यू सो मच.